नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 9 एप्रिल 2026 आहे. नाल्या अद्रकीच्या बाजारभावामध्ये हळूहळू आता तेजी यायला सुरुवात झालेली आहे. भरपूरशा दिवसापासून आपण व्हिडिओ टाकलेला नव्हता, कारण की भाव जे ते स्थिर झालेले होते. आणि आता जर कधी बघायला गेलं तर 30 रुपयापासून 35 रुपयापर्यंत सौदे होते. भरपूरशा भागात आजही फोन आले तर 31-32 रुपयाचे सौदे होत आहे. आणि काही भागातून असेही फोन आले की 36-37 पण तसे सौदे झालेले नाही, पण 34-35 रुपयाचे काही भागामध्ये सौदे झालेले. काही भागामध्ये 30, 31, 32 रुपयाचेही सौदे चालू आहे. भरपूरशा ठिकाणी जे बाजार भाव आहे ते कमी जादा होतच राहतात. पण ज्या भागामध्ये माल कमी पडला आणि व्यापारी जास्त असेल तर तिथं 1-2 रुपये चढा उताराचा भाव राहतातच. आपल्या मार्केटमध्ये काय बाजार भाव चालू आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आमच्याही भागामध्ये आता भरपूरशा ठिकाणी जे येते देणं चालू झालेलं आहे. बियाणं दिल्यानंतरही भरपूर शेतकऱ्यांनी प्लॉट दिले होते. काही शेतकऱ्यांनी 30 रुपये 32 रुपयापर्यंतही सौदे दिले होते. आमच्या भागात 32 ते 30 रुपये 34 रुपये असे सौदे झाले होते. आणि आता जर कधी बघायला गेलं तर आजचे बाजार भाव जे तर खरं बघायला गेलं तर आज आम्ही फोन करत काही 31 रुपये सौदे होत आहे, 32 रुपये नाही होत आहे. आणि काही शेतकऱ्यांचे फोन आले की आमच्याकडे 35 रुपयाचेही सौदे झालेले. तुमच्या भागामध्ये नक्की काय बाजार भाव चालू आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही कुठून बोलताय तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय कळतं ते कळतं. काल आपले एमपीचे भाऊ आले होते आपल्यासोबत, त्यांना आपण आता इथनं बियाणं दिलं होतं. बियाणं आपण ते काल एक व्हिडिओ टाकला होता, बियाणं आपण रिजेक्ट केलं होतं. जिथं कोमक कमी आलेले होते तेच बियाणं त्यांना दिलंय. ज्या ठिकाणी कोमक कमी असेल असंच बियाणं खरेदी करा. आणि जास्तीचं जर कधी कोम आले असेल तर ते बियाणं खरेदी करू नका. आणि इथून पुढे बियाणं काढण्याचा टाइम जो येतो ऑलमोस्ट संपत आलेला आहे. पण काही शेतकऱ्यांनी पाणी कमी दिलेलं असतं, तिथं उगवण कमी झालेली आहे, ते बियाणं घ्यायला हरकत नाही. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.